नमस्कार मित्रांनो, चला तुम्हाला दाखवते कोळंबीचं सुक्कं कसं बनवायचं. तर कोळंबीचं सुक्कं बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे साफ केलेली कोळंबी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि हे आहे कोकम. 2-3 कोकम मी पाण्यामध्ये ऑलरेडी भिजवून ठेवले होते. त्यासोबत आपण घेणार आहोत बारीक चिरलेली मिरची, ऑप्शनल आहे. हळद, मीठ आणि तुमचा जो काही घरगुती मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. सर्वप्रथम आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे, थोडंसं म्हणजे जसं तुम्हाला आवडेल तसं. आणि त्यामध्ये आपण तेल छान तापल्याच्यानंतर लसूण घ्यायचा आहे बारीक चिरलेला आणि त्यामध्ये आपण घालायचं आहे बारीक चिरलेलं आलं आणि दोघांना आपण छान परतून घेऊयात. छान परतल्याच्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा. मी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा चिरायला तुम्हालासुद्धा माहिती आहे भरपूर वेळ लागतो. तर ह्या वेळामध्ये तुम्ही नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काहीच आपलं हे चॅनल नवीन आहे तर तुमचा हा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर कांदा छान परतल्याच्यानंतर ह्यामध्ये मी घातला आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि त्यानंतर जी मिरची होती तर एक मिरची मी याच्यामध्ये घातली आहे उभी चिरलेली आणि हळद घालायचा आहे. तुमचा घरगुती मसाला घाला. मी इथे घातला आहे मालवणी फिश मसाला 1 चमचा. तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तुम्ही त्यानुसार ह्याच्यामध्ये घालू शकता. आणि त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि ह्या मसाल्याला आपण छान परतून घ्यायचं आहे. आणि छान परतल्याच्यानंतर ह्याला थोड्या वेळाने तेल सुटेल. तर जेव्हा ते तेल सुटेल ना त्यामध्ये तुम्ही काय करा, थोडंसं पाणी घाला. ज्याने काय होईल की तुमचा जो टोमॅटो आहे तो छान शिजला जाईल, नाही तर तो कच्चा राहतो. तर टोमॅटो छान शिजून मऊ झाल्याच्यानंतर तुम्ही त्यामध्ये आपली कोळंबी जी आहे छान व्यवस्थित साफ करून घ्या. त्याचे पाठीमागे धागे वगैरे घाण असते ती काढा आणि ते ह्याच्यामध्ये घालायचं आणि हलक्या हाताने तुम्ही त्याला छान परतून घ्या. तुम्ही जर ते एकदम जोरात केलं तर तुमच्या कोळंब्या तुटू शकतात. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, हलक्या हाताने व्यवस्थित आपला मसाला एकजीव करून घ्यायचा आहे त्या कोळंब्यांमध्ये. आणि हे तुम्हाला वाटलं की छान आता एकजीव झालेला आहे तर यामध्ये तुम्ही काय करा, तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्ही तेवढं पाणी घाला त्याच्यामध्ये. मला हे सुक्कं असा मसाला हवा होता म्हणून मी जास्त पाणी नाही घातलं. कोळंब्या शिजतील एवढं पाणी मी ह्याच्यामध्ये घातलं. आणि हो, आपलं जे सांगितलं होतं कोकम, तुम्ही 2-3 कोकम ह्यामध्ये घाला. त्याने त्याला खूप मस्त असा गोड तर नाही, आंबट अशी तिखट आंबट चव येईल. आणि तुम्ही ट्राय नसेल केलं ह्या आधी कधी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आय होप तुम्हाला हे आवडेल. आणि कोळंबी ला तुम्ही आता काय करा, ह्या मसाल्याला तुम्ही एक उकळ आली की त्याच्यावर झाकण ठेवा आणि मंद आचेवर त्याला छान शिजू द्या, जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी असेल आणि कोळंबी शिजेपर्यंत. आता कोळंबी शिजली आहे आणि ही अशी कन्सिस्टन्सी मस्त मसालेदार झालेलं आहे. तुम्ही ह्याला भातासोबत खा, भाकरीसोबत खा, तुम्हाला खूप आवडेल. माझ्याकडे आज कोथिंबीर नव्हती म्हणून मी याच्यामध्ये कसुरी मेथी घातली तुम्हाला दाखवायला. आणि काय नाही, ते पण चालतं, कोथिंबीरचाच प्रकार आहे तो पण. आणि आपले हे कोळंबी सुक्का तयार आहे. मस्त होतं. मी भाकरीसोबत अख्खी भाकर खाल्ली. त्यासोबत होती सुरमई फ्राय, कांदा टोमॅटो मी कापला आणि घरी बटाटा भजी आणली होती तर तीसुद्धा मी कशी सोडणार ना, मग तीसुद्धा मी मच्छीसोबत खाल्ली. मला तर खूप मजा आली. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.